सकाळी सकाळी काय झालं होतं मला माहित नाही, सॉरी दुपारी काय झालं होतं मला माहित नाही. इथे मम्मी का शॉक होती तेही माहित नाही, पण हे दोघं इथे जेवण करत होते हे नक्की माहिती होतं. कारण यांना जायचं तर व्हिडिओ एडिट करायला, आणि पलक झपकताच डायरेक्ट संध्याकाळ झाली होती. म्हणजे 5:30-6 वाजले होते ऑलमोस्ट. आणि त्यानंतर मी माझं सामान आवरला आणि इथे माझं तोंड आल्यामुळे मला स्माईल सुद्धा देता येत नव्हती. त्यानंतर मग मी रेडी झाली आणि रेडी होऊन मी निघाली होती दीदीच्या सासरी, कारण त्यांच्या लग्नानंतरचा पहिला पाडवा होता आणि आम्ही चाललो होतो तिथे फटाके फोडायला. आणि ही पाल इथे दाराबाहेर रोजच येते, अगदी पूर्ण दिवाळी ती आली आहे. म्हणजे ह्या वर्षी मोकार पैसा येणार आपल्याकडे, मोकार मोजायला कोण नाही. त्यानंतर जाताना आजीकडे गेली आणि ऑब्व्हियसली तिचा आशीर्वाद घेतला, कारण की घरात सगळ्यात मोठी आता ती आहे आमच्याकडे. आणि हा तिचा आकाश कंदील इतका सुंदर दिसत होता. त्यानंतर गंगेवरती हे रेडा घेऊन आले होते मसवाचं दर्शन करायला, करवतात असं काहीतरी असतं. त्यानंतर आम्ही इथे फटाफट मोकार फटाके फोडले आणि रात्री आम्ही इथनं 2:23 वाजता निघालो आहे रात्रीच्या दीदीला घेऊन, कारण की आम्हाला दुसऱ्या दिवशी भाऊबीज पण सेलिब्रेट करायची आहे आमच्या घरी. त्यामुळे आता इथे जेवढा उशीर झालाच होता ऑलरेडी, त्यामुळे आम्ही त्याला काहीच करू शकत नव्हतो. आणि त्यामुळे खूप लेट आल्यामुळे येस गाईज, दॅट इज इट फॉर द डे. बाय बाय.